सुंदर माझे जाते ग फिरते भोवतिकी, ओव्या गाऊ कौतुकी ग ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकी ग तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव कुंटी ग प्रपंचाचे नेते ग, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भातारा तू ये रे बा विठ्ठला. 12-16 गडणी अवघ्या कामिनी, ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ बैसुनी तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पी भरिले, सासू पुढे ठेविले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. यावरून तुम्हाला जाणवलंच असेल की आज आपण कोणती वस्तू बनवणार आहे. तर आपण साखरेचा पाक वगैरे तयार करून घेतलेला आहे, जसं आपण ओवी म्हणतच. आता हा आपला पाक पूर्ण तयार झालेला आहे. हा बघा, कलरही किती सुंदर आलेला आहे. याच्यातून आणखीन थोडासा गोल्डन कलर म्हणजे आपल्या ब्राऊनमध्ये पाहिजे, थोडासा डार्कमध्ये. आणि त्याला थोड्याशा बुडबुड्या यायला लागले की त्याच्यामध्ये आपण काय करणार, तीळ टाकून घेणार आहोत. बघा आता इतकं सुंदर असं जसं वास पण येतो ना कालच्यासारखाच. आणि आता ते बुडबुड्या झाल्यामुळे ते काय होतं की त्याच्यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकून घेऊयात. कुणाला भाजून हवे असतील तर भाजून घेऊ शकता किंवा मला कच्चे. आता मी तसेच घेतलेले आहेत कच्चे. आता बघा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर काय होईल की थोडंसं जे तीळ आहेत ते जरा पुटपुटायला चालू होतात. पुटपुटायला म्हणजे भाजल्यासारखा आवाज यायला चालू होतो. त्याच्यामुळे गॅस लवकर बंद करून ठेवायचा आणि थोडीशी आणखीन तीळ टाकायची आणि छान असं थंड करून घ्यायचं. थंड म्हणजे इतकंही थंड नाही की जे आपल्याला करता आपण आलं पाहिजे. आता हे थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात. आणि बघा थोडासा गोळा हातावरती घेऊन असं छान असा गोळा तयार करायचा आणि चांगला असं आपण प्रेस करून घ्यायचं, म्हणजे असं गोल अशी दामटी करून घ्यायची. बघा ही किती सुंदर अशी गोल चकचकीत अशी दामटी करून घ्यायची. थोडंसं गरम असल्यामुळे काय होतं ते लवकर हे होत नाही आणि थंड झाल्यानंतर ते गच्च होतं. म्हणून हे काय किती सुंदर असं मी करून घेते. हे बघा झालं तर गोल अशी आपली एक चकली. तशीच आपण दुसरी एक गोल चकली तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता की आता हे कसं मला पोळतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते की कढईमध्ये कसं झालेलं आहे. का काढताना हे खरं खूप गरम आहे. तसंच काढून घेतलं जरा गरम गरम आणि हातावरती मी गोल करत गेले. तसं गोल करून छानपैकी असं गोळा तयार करायचा आणि ते हळूच थोडासा असं चांगलं प्रेस करून ठेवायचा. प्रेस केल्यानंतर काय होईल की तशीच गोल चकली तयार होईल. गोल चकली तयार झाल्यानंतर काय होईल, आपण काय करू, आता मला पिल्लूनं आमच्या आणून दिला होता पेन्सिल, तर मी काय केलं पेन्सिलनं आपण हे केले त्याला छिद्र पाडून. आणि ते तसं केल्यानंतर मी त्याला थोडंसं वरी दांडी म्हणून लावलेली आहे. आता बघा हे आपलं जातं कसं तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडते का बघा. एकदा खालची साईड खाली निघते आणि वरची साईड वर निघते. अशाच आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे जनाबाईचं जातं तयार झालेलं आहे.